आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ। 7ही धरणांमध्ये 53% पाणीसाठा मुंबईकरांना 192 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा। मुंबईतील डिजिटल जाहिरातींसाठी मुंबई महापालिका नव्याने धोरण तयार करणार। डिजिटल फलकांवर चित्रफिती दाखवण्यास पूर्ण बंदी घालण्याचा विचार सुरू। घोडबंदर रोड उद्यापासून 11 ऑगस्टपर्यंत मोठ्या मालवाहू वाहनांसाठी बंद राहणार। मेट्रो 4चं काम करण्यासाठी घोडबंदर रोड मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय। कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी लवकरच सुटणार। कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटीची कामं प्रगतीपथावर। स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांची माहिती। पुण्यातील महत्त्वाचं खडकवासला धरण 95% भरलं। धरणातून 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धबधब्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्या 7 पर्यटकांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल। आंबेगाव पवनानगर भाजी धबधबा परिसरात करत होते हुल्लडबाजी। पुण्याच्या सिंहगडवरील शिवकालीन देवटाक्यांची तटभिंत कोसळली। पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित तटभिंत कोसळण्याचा धोका। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी विविध पदासाठी नोकर भरती। निवड झालेल्या 139 उमेदवारांचा नोकरीसाठी नकार। डोंबिवलीचं जुनं मच्छी मार्केट अखेर जमीनदोस्त। जुन्या मच्छी मार्केट जवळचं शेड बांधून मासे विक्रेत्यांची तात्पुरती व्यवस्था। नवीन अद्ययावत मार्केट लवकरच उभारलं जाईल।